जिंकली. कशी आहे, कसं येतो बघ. आला आला आईच खूप मोठी बिग पॅक चालू आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. काहीच रोजच्या प्रमाणे बघा मी आंघोळ करून रेडी झालो आहे आणि काहीच बसलेलो आहे मी मस्तपैकी ब्रेकफास्ट करायला. हे बघा काहीच चॉकोस आणि दूध, काहीच रोज ब्रेकफास्ट वगैरे करूया आणि मग बाहेर जाऊन झाडं बघू आणि मग झाडं बघून वगैरे मग निघूया आपल्या जॉबची इकडे. काहीच चला बघूया काहीच आपले जे पहिले जे बिल झाले होते कालच्या ब्लॉगचे, बघू काहीच किती ॲड होते तुम्हाला दाखवतो आपण जॉबवरती गेल्यावरती. चला निघूया आता काहीच. तर झाडं बघूया आता आपण इथली वरतून बघू काही झाडं. काही हे झाड बघा भिंतीत, तुम्हाला का म्हणलेलं भिंतीत ना आलंय. कसं आलं असेल बघा काही झाडे. काही ऊन तर भरपूर कडक पडलेलं आहे. चला आपण निघूया काही जॉबवरती. गाडी तापली असेल भरपूर जोरात. हे बघा कुठे फिरते नेना. चला काहीच निघूया आता आपण. कुठे फिरते नेना? चप्पल घालून फिरता. हाय फिरते. ए आजी बोलत होता आंघोळ करायला. आंघोळीला बोलत होता आजी. झोपले ना? जा आंघोळीला जा. काहीच चला निघूया आपण आता आपल्या जॉबची इकडे. काहीच चला काहीच. आता मी शॉपच्या आतमध्ये सगळेजण बसले. तिकडे पण मावशी आहेत काम करत आहेत. तिकडे काम चालू आहे समोर. तो आपण काहीच बाहेर जाऊन थांबूया. सुनील भाई आले की काही बिलिंग वगैरे करायला आत जाऊ आपण. मग बाहेर थांबू थोड्या वेळ. मस्त वातावरण आहे काही. सकाळचं थंड ऊन वगैरे पडलेलं आहे थोडंसं. थांबूया आपण काहीच बाहेर. इकडे ह्यांचं काय शॉपचं तोडाफुटीचं काम चालू आहे काहीच. शॉप बंद झालं काहीच. आश्वाचं शॉप हे तिकडे दुसरीकडे गेलं काहीच शॉप ह्यांचं. आपण थांबूया इकडेच. सुनील भाई आले की मग बिलिंग वगैरे करूया. बघू काहीच आपली कालची बिलिंग किती झाले. इकडे चालू आहे बिलिंग सगळ्यांची. आपण जाऊया. बिलिंग वगैरे चालू आहे. हां राधाकृष्ण. हा काहीच डायरी घेऊ. बघूया किती झाल्या टार्गेट विषयाला. निघाले 3,000. तुझं निघाले 10 विषयाचे टार्गेट कंप्लीट झालेले आहे. आबीचं निघलेले आणि माझे काहीच निघलेले नाही आहेत काहीच. रडत सगळ्यांचं झालं पण काहीच माझं टार्गेट झालं नाही या महिन्यात कंप्लीट. नाही झालं माझं. आबीचं एक झालं काय माहिती. माझं 2 निघले वरती. 2 निघलेत ना. कमिशन 2 निघलं. 2 माझं काहीच नाही. होतील तुझ्या किती आहे रे? 75 57 आहे. 55. लास्ट वीक तो आना मागते थे ना. 2 तर ना कोटेशन तो काय कल तरक्की करीत झालेलं काहीच बिलिंग वगैरे. आपण थांबूया काहीच. किती वाजलेत? 11:30. क्लायंट वगैरेची वाट बघू काहीच. कस्टमर तर झालं संपला महिना काहीच. आपल्याला टार्गेट कंप्लीट नाही या महिन्यातलं. बघू कस्टमर जोरात करू या महिन्यात. आपण जरा टार्गेट होतं त्याने बघूया. टार्गेटच नाही रे कंप्लीट माहिती आहे का? तुझं झालं का नाही? झालं तुझं? कुठं जायचं? ओय सुनील भाई घेऊन चाललं मला कुठं पण. शत्रुभाई थांबलेत. काम झालं का नाही शत्रुभाई? थोडा पुढे चालू आहे जोरदार. मिथून भाईचं पण थोडं पुढे चालू आहे. चालले आता काही 2-3 दिवसात गायब दुसरीकडे आहे ना. आपण फिरूया इकडेच. आपलं काय आहे तिकडे थांबणार आहे आपण. आम्ही इकडे ते
आम्ही इकडे थांबणार आहे दादा लोक तिकडे आहे ना आपण थांबलो इकडे तिथे कस्टमर वगैरे चालू आहेत अजून पण तिकडे सकाळपासून काही बिल वगैरे झालेले आहेत चांगले म्हणजे अजून कस्टमर चालू आहेत का शोरूममध्ये तिकडं मटर काढलेलं आहे आणि तिकडे वरच्या शोरूममध्ये पण कस्टमर गेलेले आहेत तेच कस्टमर आणि इकडे मावशी काय घेऊन आले कृष्णा ठेव तिकडे काहीच तर बाहेर थांबलो होतो मी इकडे पण बघा काहीच कुत्र्याला घेऊन आला त्याच्या काहीच हे बघा आला इकडे या तर काहीच आणलेलं ह्याला आपण आंबा तिथं का पळू नको इकडे चांगला वाढलंय की बसो त्याला खाली बसो त्याला आतमध्ये सोडल्यावरती वाट लावून टाकलं सगळ्यांची इकडे काय एवढा हा दार इकडे येता बोला दादा दा कशी आहे कसं येतो बघ आला काय रे शहाणपणा करायला लागला का छानपणा करतोय रे इकडे ते करता करतोय का कसं करणार आपण काय बोलतात बुक तिला बुक किती वाजलेले आहेत 7:45 वाजलेत गाईच आणि हे बघा आता शोरूममध्ये कस्टमर चालू आहे बाहेर पॅकिंग चालू आहे गाईच मी पण गाईच वरती कस्टमर सोडून आलो आताच चाललेत गाई संध्याकाळपासून कस्टमर भरपूर चाललेत तिकडेही चालले बिलिंग चालले काउंटरची इकडे फिल्म बसलेत इकडे कस्टमर आहे आणि इकडे गाईचं बिग गिफ्ट आर्टिकल केवढं मोठं आईच खूप मोठी बिग गिफ्ट पॅक चालू आहे जोरदार धमाकेदार 2 जण करतात गिफ्ट पॅक आणि आपण बघू आतमध्ये जाऊन कस्टमर आहेत काय करतात बघूया बसले तिथं कस्टमर वगैरे चालू आहेत आतमध्ये गाईज पॅकिंग झालेली आहे फायनली गिफ्ट पॅक एवढं मोठं विशाखाचं जॅकपॉट गाईज विशाखा खुश तब्येत खुश आणि गाईज 8 वाजलेले वाटतं हा वाजले गाईज चालले लोक घरी आता गाडीवरती गाईज घेऊन चाललेत बघती लोक आता कसे घेऊन जातील काय माहिती फायनली कसं बसवलं गाईज आणि ह्यांची गाईज इकडे अजून कामं चालू आहेत बघा तोडाफोडीची मावशी निघाल्या घरी गाईच मावशी निघाल्या बाय बाय काहीच तर आलं आता शत्रुभाईंची इकडे मी त्यांचं शोरूमचं काम चालू आहे तोडफोड चालू आहेत आणि खूप दमलेले आहेत गाईज असं वाटतं बघू काहीच मिथून भाई पण लय काम करतात थकलेले दिसतात भर तुमच्या तोंडावरनं लय दमले असतील आज शत्रुभाई तुम्ही दमले का नाही लय हालत खराब झाली असेल ना आज फायनल दिवस आहे का अजून गाईस खूप काम झालं खूप दमलेले आहेत आईच हे बघा मिथूनच्या बॉटल हे बघा काय जोरात लागलेले बघा तरी मिथून काहीच काम करतोय आयरन मॅन आहे स्टील बॉडी गाईच MS SS रे SS हाँ क्या हाताला लागला
घरात बसले काय आपण फिरू इकडे क्लायंट वगैरेची वाट बघूया. त्याच कस्टमरची पॅकिंग केली इकडे 2 गिफ्ट पॅक. मगाशी पण काही 4-5 कस्टमरची गिफ्ट पॅक केली. माझ्या कस्टमरची पण गिफ्ट पॅक. सकाळपासून काही दिसते गिफ्ट पॅकच चाललेले आहेत. कस्टमर पण आहेत आतमध्ये बिलिंग करतायत. अजून थोडं वेळ राहिलेलं आहे. मग त्यानंतर आपण घरी निघू काय थोड्या वेळाने. काहीच तर आता घरी आलेलो आहे मी आणि घरची बाहेर बसलेत बघा सगळेजण. बायको आणि पप्पा बघा बनवले फिरतेत. जेवले पप्पा? काय जेवले? अंडा राईस केलं होतं काहीच. आणि इकडं बाबांच्या घरात चालला जाऊ आपण. मॅच लावले काहीच बाबांनी. RCB आणि गुजरात फायनल मॅच आहे काहीच. मोठेही चालले भांडी गुंडी घासायला. काही झोपले म्हातारे बसले बघा काहीच. ताई जेवली होय? झोपले झोपले कशी आज लवकर निन्ना? आज लवकर झोपली. ही पण शांत झोपले. ताईचं बाळ शांत झोपले. गार गार आवाज आहे ना. काय आलं मॅचचं? किती किती करायचे? किती करायचे? काय ते बघू. खेळतो हळूहळू आहे ना. मी येतो जेवून तोपर्यंत. आपण जाऊया फ्रेश वगैरे जेवायला बसू काही. चला इकडे बघा बायको बसले. साधना येऊन बसले काय. फटाके आत्तापासून पुढं लागले वाटतं. अजून जिंकली पण नाही RCB. काय ग एवढं हळू होतं तर? त्याला खायला टाकलं का? काही जेवायला अंड्याची रसा, बोंबील आणि भाकरी केले काहीच. काही जेवण करून आलो आता मॅच बघायला. इकडे मॅच बघत बसलोय. किती झाले? 23 पाहिजेत ना. चौतीस बॉल 23 रन ना. बाउंड्री. हा गाईस आल्याला बाउंड्री केली मी. AB de Villiers नॉट आउट ना. कारण की त्याने बॉल जेव्हा घेतला ना त्याचा अंगठा असा वाकडा आला बघा. नॉट आउट गाईज. छकडा मारा तर होऊन जाते मॅच संपते लगेच है ना. छकडा तर बाउंड्री संपली मॅच. मग जिंकली 6. आता फटाके वाजतील व्हायला. दुसरी ट्रॉफी आली आहे ना बा. फायनली गाईच RCB जिंकलेली आहे. दुसरी ट्रॉफी हातात RCBची आता. चला आता आपण जाऊया बाहेर जाऊन गाईज. मस्त एडिटिंग वगैरे करत कसं गाईज. फायनली RCB जिंकलेली आहे. तर गाईज तुम्हाला हे कसं वाटलं आणि RCBच्या काही तुम्ही फॅन असेल तर कमेंट करून गाईज नक्की सांगा तुम्हाला गाईज कशी वाटली मॅच आजची फायनल. चला गाईज आजचा ब्लॉग मी एडिटिंग करतो. आवडला असेल तर गाईज लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा गाईज. गुड नाईट, बाय बाय.